निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नंदिनी, अगं किती वेळ खेळशील? चल आधी जेवून घे। मला खेळायचं अजून। अगं खेळ दे की तिला, वयच आहे तिचं। अगं बरोबर आहे, पण आधी जेवू दे तिला, मग ये पुन्हा खेळायला। नंदिनी जा गं बाय, जाऊन जेवून ये। काकी मग मी जेवण झाल्यावर येऊ तुझ्याकडे खेळायला? हा ये की, मी कधी अडीला हाय का तुला? काय चाललंय? बाबा आले, बाबा आले। अहो तुमचीच वाट बघत होते, जेवायची वेळ झाली तरी तुम्ही आला नाही। आता शेतातली कामं म्हटलं तर येळ लागणारच ना। चांदे, तुला भाजी पाठवू का? काय येतेस जेवायला? अगं नको, तुम्ही घ्या जेवून। काय तुम्हाला जे काम सांगितलं होतं त्याचं काय झालं? वैद्यबुवाने सांगितलंय, याच्यावर तर अजून काय उपाय नाही। म्हणजे मी का आयुष्यभर अशी आधूच राहणार आहे का? अगं तसं नाही, आपण दुसऱ्या कोणत्या तरी वैद्यासने दाखवूया। आता मला कसलेच औषध नाही घ्यायचं, आता काहीतरी दुसरंच बघायला पाहिजे। ते असू दे, तू चल आधी आत चल। अगं काय करती? सावकाश। हे प्रभू, आपण जे युद्धाबद्दल सांगत आहात ते युद्ध नक्की काय होतं, कशासाठी होतं? सृष्टीच्या निर्मितीच्या आधी आणि नंतरही शुभ आणि अशुभाचा खेळ सुरू आहे। सत्य असत्य, धर्म अधर्म हा संघर्ष कधीच न संपणारा आहे। यात सज्जनांचे संरक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हाच ह्या युद्धाचा हेतू होता आणि भविष्यातही असेल। हे महादेवा, ज्या युद्धाबद्दल आपण सांगत आहात त्या स्तवनामुळे मी इथे उपस्थित झाले आहे। हे जयादेवी, तुला माझा नमस्कार। गोरक्ष, जिचे सर्वांग काळ्या मेघासमान श्यामवर्णी आहे, जिच्या केवळ दृष्टीने शत्रूंना भय वाटते,
ती ही जया नावाची दुर्गा देवीच आहे. अदृश्यपणे जिच्या कडेला सगळे देव उभे आहेत ती ही जया देवी. दुर्गा पाठ फलम लभेत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ओम ग्लौं ॐ क्लीं जुं सः ज्वालय ज्वालय. ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. दत्त दत्त जय जय दत्त दत्त. 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 हे प्रभू, माझ्याकडून काही चुकले आहे का? नाही, पण असे का विचारते आहेस? हनुमंत जेव्हापासून अयोध्येतून गेले आहेत तेव्हापासून तुम्ही फार काही बोलत नाही आहात. हनुमंताची काळजी आहे, कारण त्याचा स्वभाव मला ठाऊक आहे. केवळ आपल्यावर श्रद्धा आहे म्हणून त्याने स्त्री राज्यात जाण्याचे मान्य केले. अन्यथा दुसऱ्या कोणी सांगितले असते तर त्याने कधीही ते स्वीकारले नसते. मी जो निर्णय घेतला आहे त्याला तुमचा आशीर्वाद आहे ना? अर्थात. तुझी इच्छा होती ना त्याने स्त्री राज्यात जावं, तर तो स्त्री राज्यात पोहोचेल. आणि तुला जे अपेक्षित आहे तसेच तो करेल. परंतु प्रभू, तुम्ही हनुमंतास निश्चितच असे काही सांगितले आहे जे मला ठाऊक नाही. प्रभू, तुम्ही सत्यवचनी आहात, तर मग माझ्यापासून तुम्ही काहीही लपवू नये असे मला वाटते. सीते, हनुमंत जेव्हा मला भेटला तेव्हा तो चिंतेत होता. त्याने आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घेतल्याने तुझी इच्छा पूर्ण करणे त्याच्यासाठी अवघड होते. आणि त्यावर उपाय म्हणून मी त्याला हेच सांगितले की तू स्त्री राज्यात गेल्यावर कुठल्याही स्त्रीशी संग करण्याची गरज नाही. केवळ तुझ्या उच्छवासाने स्त्री राज्यातील स्त्रिया गर्भवती राहतील, जेणेकरून सीते तुझे वचनही पाळले गेले आणि त्याचे ब्रह्मचर्याचे व्रतही पाळले गेले. परंतु प्रभू, मला असे अपेक्षित नव्हते. हे भगवती महामाया, हे दुर्गा, हे शिवा, सर्व प्रकारचे मंगल करणारी तू मंगलदायिनी आहेस. तूच महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती. तूच मोहरूपा, महादेवी आणि महासुरी. तूच महाभयंकर कालरात्री, महारात्री. तूच श्री ईश्वरी आणि बुद्धी. परा अपरा ह्यांच्याही वर असलेली तू साक्षात परमेश्वर. साक्षात भगवंतालाही तुझी स्तुती करणे शक्य नाही माते. सर्व देवांची शक्ती जिच्यात सामावली आहे त्या जगदंबेचे वर्णन करणे मलाही शक्य नाही. त्या भगवती चंडिकेला
या नवरात्रीच्या दिवशी मी प्रार्थना करतो की संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे आणि अशुभ भयाचा नाश व्हावा. त्या देवीचा निवास कुठे असतो प्रभू? पुण्यवान मनुष्याच्या घरी लक्ष्मी रूपाने, बाकी पुरुषांच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतःकरण असलेल्या मनुष्याच्या घरात शुद्धी रूपाने, सज्जनाकडे श्रद्धा रूपाने आणि कुलवंतांच्या हृदयात लज्जा रूपाने भगवती दुर्गा देवीचा निवास असतो. अशा देवीला माझा नमस्कार असो. सीते, तू रागवावस असं मी काहीही केलेलं नाही. परंतु तुम्ही मला न सांगता हनुमंतास असा वर का दिला? कारण ज्या पद्धतीने तू हनुमंताला स्त्री राज्यात जाण्यास सांगितले तेही अनपेक्षितच होतं. याचा अर्थ हनुमंता स्त्री राज्यात ज्या कारणासाठी पाठवले आहे ते कधीही साध्य होणार नाही. का नाही? स्त्री राज्यात वंशवृद्धी व्हावी, पुरुष जन्माला यावा, हे साध्य होईल. परंतु मैनावतीस ते अपेक्षित नसणार. आता तू काळजी करू नकोस. हनुमंत स्त्री राज्याच्या दिशेने प्रवास करतो आहे. हनुमंत स्त्री राज्यात पोहोचणार ना? तू मनात कसलीही शंका ठेवू नकोस. हनुमंत स्त्री राज्यात पोहोचणार, कारण तू दिलेला तो आदेश आहे आणि हनुमंत तो मोडणार नाही. दमाने हवं कवर चालायचं असं. औषध सुरू आहेत ना, व वाटल बरं आता. म्या अशी आदू म्या कवा चालल फिरल असं मला नाही वाटत. करू आपण काहीतरी. म्या अशी आजारी आहे. नाही तर तुम्ही एक काम करा, तुम्ही दुसरं लगीन करा. हवं माझी बहीण आहे, मी तिला बोलून घेते. काय पण काय बोलते चंदी? म्या काय दुसरं लगीन करायचो नाही. म्या काय बी करीन, पण तुला म्या बरं करीन. हवं माझं ऐका. चार चौकांसारखा संसार नाही आपला. तुम्ही जर का दुसरं लगीन केलं तर आपल्या वंशाला दिवा तरी मिळेल. बघतो म्या काय करायचं ती. अगे नंदिनी, कुठे चाललीस? पाणी आणायला. अगे ये इकडं. किती गुणी पोर हाय. मी तुझ्यासाठी खायला केला आहे, जरासं देऊ का? जीजे, तुला उठावं लागेल. उगाच तुला त्रास नको. मग तू असं कर, तू आज जा आणि तुझ्या हाताने घर. नको. का ग? मी काय परके आहे का? तसं नाही जीजे, माझ्या आईने सांगितलंय की दुसऱ्याच्या हातचं खायचं नाही. बर, मी जाते. हा, धीरे
मला पोरा असती केवढं कोड कौतुक केलं असतं मी त्यांचं. गोरक्ष, या नवरात्रीच्या निमित्ताने मी तुला आदिशक्तीविषयी सांगतो आहे. या आदिशक्तीचे आदि रूपाचे ज्ञान तुला मिळो यासाठी मी तुला आशीर्वाद देतो. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही तारक तू, शिव हर शंभू. गोरक्ष, ये. ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री. आदिशक्तींच्या रूपाबद्दल तुला ज्ञात होऊ दे. या नवरात्रीत तुझ्याकडून तिचे स्तवन होऊ दे. देवी, आमच्यावर प्रसन्न हो. हे जगन्माते प्रसन्न हो. हे विश्वेश्वरी, या जगाचे रक्षण कर. हे देवी, तू या चराचर सृष्टीची स्वामिनी आहेस. हे देवी, तू या जगाचा एकमेव आधार आहेस, कारण तू पृथ्वी रूपात आहेस. हे देवी, तुझा पराक्रम अनुल्लंघनीय आहे. तू जलरूपाने राहिले असल्यामुळे हे सर्व जग तृप्त होत आहे. तू अनंत बल संपन्न अशी वैष्णवी शक्ती आहेस. तसेच या सर्व विश्वाचे मूळ कारण, जी श्रेष्ठ माया, ती तूच आहेस. हे देवी, हे सर्व जग तू मोहित केले आहे. तू प्रसन्न झालीस तर त्या पृथ्वीवर मोक्ष प्राप्ती मिळते. हे देवी, या जगात जेवढे स्त्रिया आहेत त्या सगळ्यात तुझेच रूप आहेत. हे जगदंबे, तूच एकमात्र अशी आहेस की जी सारे विश्व व्यापून राहिली आहे. स्तुती करण्यायोग्य अशा सर्व वस्तूंपेक्षाही श्रेष्ठ अशी तू परवाणी आहेस. तुझी स्तुती ती आम्ही काय करणार. हे देवी, सर्वात्म रूप विश्वरूप असलेले तू भोग आणि मोक्ष देणारी आहेस. या वेदशास्त्राने तुझे स्तवन झाले आहे. तुझ्या स्तुतीसाठी शब्दात यापेक्षा चांगली वचने आणखी काय असणार. बुद्धिरूपाने सर्व लोकांच्या अंतःकरणात अधिष्ठित झालेले आणि सर्व मोक्ष देणाऱ्या हे नारायणी देवी, तुला नमस्कार असो. कलाकाष्ठा आदी रूपाने क्रमशः परिणाम देणाऱ्या आणि या विश्वाच्या विनाशकाली समर्थ असलेल्या हे नारायणी, तुला नमस्कार असो. हे नारायणी, तू सर्व प्रकारचे मंगल करणारी मंगलदायी आहेस. तू कल्याणदायिनी शिवा आहेस.